पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली। काम उत्तम झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। हगवणे मायलेक आणखी अडचणीत, प्रशांत येळवंडेचा जेसीबी जप्त केला नसल्याचं इंडसइंड बँकेकडून खुलासा, तर जेसीबी ताब्यात घेणाऱ्या 3 तोतया बँक अधिकाऱ्यांना अटक। जेसीबीचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी 3 तोतया बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। इंडसइंड बँकेचे अधिकारी असल्याचं भासवत जेसीबी ताब्यात घेतला होता। येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे लोक हगवण्याची माणसं असल्याचं समोर। हगवणे मायलेकानं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर। लता आणि शशांक हगवणे मायलेकानं जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर। अटकेमध्ये असणारे 3 आरोपी हे इंडसइंड बँकेचे एजंट असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे डीसीपी शिवाजी पवार यांची माहिती। राज्यातील प्रलंबित 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द, जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय। 3 वर्षांपासून रखडलेल्या प्रलंबित योजना बंद करण्याचा निर्णय। भूसंपादन, स्थानिकांचा विरोध आणि ठेकेदारांच्या असहकार्यामुळे योजना रखडल्या। खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांना भेटणार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तपास यासंदर्भात चर्चा करणार। मुख्य आरोपींची नावं समोर येऊन देखील त्यांना अभय देण्यात येत असल्याचा ओमराजेंचा आरोप। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याविरोधात भोपे पुजारी मंडळ कोर्टात, पुजारी मंडळाला विश्वासात न घेता विकास आराखड्याला मान्यता दिल्याचा आरोप। आराखड्यामध्ये सोयी सुविधांचा विचार केला नसल्याचा देखील आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2399 शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा अनुदान, लेखापरीक्षण केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग। कन्नड तालुक्यामध्ये सर्वाधिक 24 लाखांपेक्षा अधिक रक्कम वसूल। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा। बीड बायपास भागातील 144 अतिक्रमणांवर कारवाई। पोलीस बंदोबस्तात महापालिकेकडून कारवाईला सुरुवात। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला माध्यमांना मज्जाव, पत्रकारांनी बैठकीला उपस्थित राहण्याचा आग्रह धरू नये। पालकमंत्री आकाश फुंडकर यांची भूमिका, बैठकीत पत्रकारांना बसू देण्याचा कोणताही नियम नाही, फुंडकरांचं भूमिका। जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून महादेवाला अभिषेक। गुलाबराव पाटलांच्या दीर्घायुष्यासाठी भूषण महाजन यांनी सपत्नीक महादेवाला अभिषेक केला। साताऱ्यात भाजपच्या नगरसेवकाचं अनोखं आंदोलन, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावत आंदोलन केलं। पीएमपीएमएल तिकीट दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं अनोखं आंदोलन, बैलगाडीतून प्रवास करून जोरदार घोषणाबाजी। पुणे पालिकेच्या पीएमपीएमएल बस थांब्यावर हे आंदोलन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरामध्ये प्लास्टिक प्रदूषणाच्या विरोधात नगरपंचायतीची धडक कारवाई। सेनगावमध्ये 380 किलो प्लास्टिक जप्त। कोल्हापुरात टप्पावाढ अनुदान न दिल्यानं विनाअनुदानिक शिक्षक मारहाण। विनाअनुदानिक शाळा कृती समितीचा पायी मोर्चा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानावर धडकणार। नागपूर ते पात्रदेवी शक्तीपीठ महामार्गाला ग्रामस्थांचा विरोध, जमीन मोजणी प्रक्रियेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध। मोजणी थांबली, डेगवे परिसरातील बागायती जमिनीचं नुकसान होणार असल्याचं ग्रामस्थांचं मत। अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रामध्ये एका महिन्यात 1,500 कारवायांमध्ये 7 कोटींपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त।
बीड शहरामध्ये अमानुष मारहाणीची अजून एक घटना समोर. साठे चौकात हॉर्न वाजवल्याच्या रागातून एकाला धारधार शस्त्रांसह दगडाने मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुलीची छेड का काढली म्हणून जाब विचारणाऱ्या वडिलांची कोयत्यानं वार करून हत्या. पुण्याच्या खेड तालुक्यातील धक्कादायक घटना. किरण खंडागळे, प्रणय नवले विरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल. सांगलीमध्ये 2 अज्ञातांकडून एका व्यक्तीची हत्या. पहाटेच्या सुमारास पाठलाग करत धारधार शस्त्रानं हत्या. मृत महेश कांबळे एका हत्येचा प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती. अधिकचा तपास सुरू. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 16 वर्षीय मुलीवर अत्याचार. मुक्ताईनगर पोलिसांकडून 3 जणांना अटक. अकोला जिल्ह्यातील अकोला शहरामधील एका घराला आग लागल्यानं मोठं नुकसान. नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आजपासून 7 दिवस संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन सुरू. 12 जून रोजी शिवसेनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलनाचा इशारा. पुणे सातारा महामार्गावरील केळवडे इथं कंटेनरची डंपरला मागून धडक. अचानक मागून धडक बसल्यानं डंपरचा मागील टायर फुटून डंपर पलटी झाल्याची घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. इमारत मोडकळीला आल्यानं नांदेड इथल्या ITI वसतिगृह 8 वर्षांपासून बंद. नवीन वसतिगृह निर्मितीचा 23 कोटींचा प्रस्ताव मंत्रालयात धुळखात पडून गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. वसईत औद्योगिक वसाहतीमधील कपड्याच्या कंपनीच्या गोदामाला लागलेली आग 15 तासांपासून सुरू. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू. बीडमधील नवगण राजुरी गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 10 वर्ष झालं तरी देखील अजूनही प्रलंबित. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गावातून हा रस्ता जात असल्याची माहिती. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये नगर परिषदेकडून पर्यावरण दिन साजरा. शहरातील मुथानगर भागामध्ये नगर परिषदेकडून वृक्षारोपण. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर. चक्क फरशीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार सुरू. संबंधितांवर कारवाई करण्याचं अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांचं आश्वासन. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव. जिल्ह्यामध्ये 3 रुग्णांची नोंद. कोरोनाची लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. कल्याणच्या रिंग रोड परिसरामध्ये डंपरची रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 4 ते 5 वाहनांना धडक. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र वाहनाचं मोठं नुकसान. नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील लोणंदच्या बकरी बाजारामध्ये कोट्यावधींची उलाढाल. बोकडाला लाखाचा तर बकऱ्यांना 15 ते 50 हजारांचा दर. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मोमीनपुरा भागातील बकरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल. लाखो रुपयांच्या बकऱ्यांची विक्री. लासलगावमध्ये महावितरणकडून विद्युत सुरक्षा सप्ताह रॅलीचं आयोजन. विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ. विजेपासून बचाव करण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करण्याचं बुलढाणा जिल्हा कृषी विभागाचं आवाहन. 20 ते 40 किलोमीटर परिसरामध्ये वीज पडणार असल्यास शेतकऱ्यांना दामिनी ॲपच्या माध्यमातून आधीच अलर्ट करण्यात येतं. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जून महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या धान्याचं वाटप होणार. राज्य पुरवठा विभागाचे आदेश. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिवंडी महानगरपालिकेकडून वृक्षारोपण. पर्यावरण रक्षणाची शपथ घेत अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण. पुण्यातील लाल महालामध्ये 352 महिलांच्या हस्ते भव्य महाआरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाआरती.
पुणे जिल्ह्यातील भोरमधील रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ हिंदवी स्वराज्याची या प्रतिमेची स्थापना. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. पुण्याच्या शिरूरमधील न्हावरे गावामध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेतजमीन वाटपावरून हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद. शिरूर पोलिसात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. भिवंडीत राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने 108 बेल वृक्षांचं वृक्षारोपण तसंच महिला मंडळाकडून विविध सोसायट्यांमध्ये बेल वृक्षाचं वाटप. येवला बस स्थानकामध्ये अवैधपणे पार्किंग दंड वसुलीची मनमानी न थांबवल्यास आंदोलन करण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा. पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग. लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.